तर हिंदी भाषेविषयीचा जी.आर. रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी एकत्र पत्र लिहिलेलं आहे। मराठी जणांनी सरकारला नमवलं असा या पत्रामध्ये उल्लेख आहे। वाजत गाजत गुलाल उधळत विजयी मेळाव्याला या असं ठाकरे बंधूंनी पत्रातून नागरिकांना आवाहन केलेलं आहे। 5 जुलैच्या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे। 5 जुलैचा मेळावा वरळी डोम मध्ये होणार आहे। याबद्दलचा संयुक्त पत्रक राज आणि उद्धव ठाकरेंनी काढलंय। पत्रकात काय म्हटलंय? आवाज मराठीचा। मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचाय। वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय। आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील। ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर। याच्याविषयी आता दुमत असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा जी.आर. काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी.आर. काही मी काढलेला नाही। अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं। फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। देवेंद्र फडणवीस यांनी जी.आर. काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना, आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी.आर. काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी जी.आर. काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे। 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचे त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत, किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे 5 जुलैला। ते परवाचा जी.आर. वरचा निर्णय महायुतीत देवेंद्रजींनीच केला, त्यामुळे मराठी माणसाची निष्ठा आम्ही नाही केली, कुठली प्रतिष्ठा, आणि बरोबरीने पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांचा पर्याय हिंदी सहित याबद्दलचा लढा, भूमिका आणि विचार भाजपने स्पष्ट मांडले। त्यामुळे हिंदुस्थानी भाषांचे समर्थक तर मराठीचे कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे समर्थक ही भूमिका भाजपचीच, आणि म्हणून आमचाच राजकीय विजय झाला हे माझं म्हणणं आहे।